गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने बाप्पांच्या मूर्ती नेण्यासाठी गणेश मंडळांची लगबग। मुंबईमध्ये आज सुमारे 41 गणपतींचं आगमन। ढोल ताशांच्या गजरामध्ये लेझिम आणि गोविंदा पथकांच्या सलामीनं मरोळच्या महाराजाचं आगमन। बाप्पाला पाहण्यासाठी मरोळकरांची गर्दी। मरोळच्या महाराजाचं यंदा 40वे वर्ष। मुंबईमध्ये गणेश आगमन मार्गावरील 13 पूल धोकादायक पुलांवरती शक्यतो 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी असं पालिकेचं आवाहन। भारत पाक सीमेवर पुंछमध्ये यंदाही गणेशोत्सव साजरा होणार। सीमेचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाप्पाची मूर्ती मुंबईच्या विद्याविहारमधून रवाना। 4 दिवसांनी ही मूर्ती पुंछमध्ये दाखल होणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ठाण्यामध्ये नागलाबंदर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचं लोकार्पण आणि खाडी किनारा प्रकल्पाचं भूमिपूजन। मोठ्या संख्येनं ठाणेकरांची उपस्थिती। पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकामध्ये बदल। प्रवाशांच्या सोयीसाठी 4ही प्लॅटफॉर्ममधून बाहेर पडण्याच्या मार्गात बदल। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा खर्च 250 कोटींनी वाढला। हळवे पाड्यामध्ये टीबीएम यंत्रासाठी खड्डा खणण्यास जमीन देण्याला आदिवासींनी विरोध केल्यानं प्रकल्पाच्या खर्चात वाढ। मुंबईमध्ये पालिकेत 111 निरीक्षक पदांसाठी भरती। 4 सप्टेंबरला होणार परीक्षा। भरतीमुळे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला वेग येणार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांसाठी नोव्हेंबर अखेरीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता। सरकार मुदतवाढ देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका। व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये 39 रुपयांनी वाढ। मात्र ही वाढ 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये करण्यात आलेली आहे। तृतीयपंथीयांसाठी आता केईएममध्ये ओपीडी सेवा। सखी 4 चौघी या सहकार्यानं यूरोलॉजी विभागामध्ये तृतीयपंथीयांसाठी दर शनिवारी दुपारी 3 वाजता ओपीडी सेवा। बोईसरमध्ये शिवसेना आणि आधार प्रतिष्ठानकडून मॅरेथॉनचं आयोजन। जवळपास 2,500 स्पर्धक गो ग्रीन ब्रीदवाक्य घेऊन धावले। खासदार हेमंत सावरांनी दाखवला मॅरेथॉनला हिरवा झेंडा। मालाडमधील इनॉर्बिट मॉलमध्ये कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळल्याचा आरोप। संबंधित हॉटेल मॅनेजर आणि वेटरवरती गुन्हा दाखल। ज्येष्ठ मराठी नाट्य आणि साहित्य समीक्षक संशोधक प्राध्यापक विजय तापस यांचं दीर्घ आजारानं निधन। ते 70 वर्षांचे होते। तापस यांची कर्करोगाशी झुंज, अपयशी उपचारांदरम्यान निधन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।